कशा आहात तुम्ही? एक नंबर ना. मी आज आलो आहे पुण्यात कमिन्स कॉलेजच्या इथे, शाहू कॉलनीच्या इथे श्री समर्थ स्नॅक सेंटर यांचे थालीपीठ ट्राय करायला, म्हणजेच टेस्ट करायला. थालीपीठ एक नंबर आहे. मला खूप लोकांनी कमेंट्स करून सांगितलं होतं की तुम्ही नक्की टेस्ट करा आणि कसं आहे सांगा. चला आपण थालीपीठ टेस्ट करूया. चला. श्री समर्थ स्नॅक सेंटर, तुमचे रील्स इतके व्हायरल आहेत, म्हटलं चला एकदा व्हिजिट करूयात आणि विचारूयात तुमच्या थालीपीठचं रहस्य काय, म्हणजे सिक्रेट काय आहे, काय घालता तुम्ही थालीपीठमध्ये. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रांजल कैलास काळे. आम्ही मनसरचे राहणारे आहेत. आता सध्या पुण्यामध्ये शिफ्ट झालंय, एक 2-3 महिने झाले. आणि ही रेसिपी जी आहे थालीपीठची ती ऍक्च्युली माझ्या मम्मीची आहे. म्हणजे माझ्या मम्मीने मला सांगितलं होतं की तू नक्की थालीपीठ इथे सर्व कर म्हणून, आणि खूप छान प्रतिसाद मिळतोय थालीपीठला. तर जेवढ्यांनी आजपर्यंत ट्राय केले तर एकही जण असं भेटलेलं नाही की त्यांनी नाव ठेवलेत. सगळ्यांना खूप आवडतंय, त्याबद्दल धन्यवाद. थालीपीठ ही किती रुपयाला, एकदा विचारत किती रुपयाला थालीपीठ? 30 रुपयाला. खूप अफोर्डेबल प्राइस मध्ये आम्ही ठेवलेलं आहे. जर पुण्यामध्ये तुम्ही बघितलं तर थालीपीठचे रेट जे आहेत ते 50-60 रुपये आहे, पण इथे सर्वसामान्य स्टुडंटला परवडेल अशा मी रेंजमध्ये 30 रुपये याची प्राइस ठेवलेली आहे. कमिन्स कॉलेज म्हणजे वुमन कॉलेज आहे इकडे, तर खूप सारे स्टुडंट्स खातात की यांच्याकडे पिझ्झा पण आहे. तर पिझ्झा किती रुपयाला आहे आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे पिझ्झा आहेत विचारूया. सध्या तरी एकच टाईपचा पिझ्झा आहे, मिक्स व्हेज पिझ्झा, आणि त्याची प्राइस सुद्धा खूप अफोर्डेबल आहे. 50 रुपयांना आम्ही तो सर्व करतो आणि मुलींना सुद्धा तो फार आवडतो, मुलांना पण आवडतो. आता तुम्ही मला एक हे थालीपीठ करून दाखवा आणि काय काय जरा सांगा तुमच्या थालीपीठ मध्ये. यात ज्वारीचं पीठ आहे, बाजरीचं पीठ आहे आणि थोडंसं गव्हाचं पीठ आहे, आणि बाकी पालक आहे, कोथिंबीर आणि कांदा, आणि बाकी घरगुती मसाले. आणि आपलं हे स्टॉलचं टायमिंग सांगा काय? स्टॉलचा टायमिंग सकाळी 9 ते 12 आहे आणि संध्याकाळी 6:30 ते 9:30. आणि पत्ता पूर्ण सांगा जरा, म्हणजे जवळची लँडमार्क. पुणे कर्वेनगर, कमिन्स कॉलेज रोड, शाहू कॉलनी, लेन नंबर 8. बघा मेकिंग बघा, बघून घ्या. आणि याच्यावर काय काय सर्व करतात? याबरोबर दही आहे आणि लसूण मिरचीचा ठेचा आहे. दही आणि लसूण मिरचीचा ठेचा. आणि पिझ्झा मध्ये काय काय देतात? मिक्स व्हेज आहेत, सगळ्या व्हेजिटेबल्स आहेत मिक्स. त्यात कांदा आहे, टोमॅटो आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही हे गरम करून इकडे तव्यावर. आणि किती मिनिटं करता? आता काही जण असं दोघीच आपला परतून देत असतात, पण मी बघितलंय मस्त क्रिस्पी करता येतो. हो. आता तुम्ही टेस्ट याच्याबरोबर सॉस आणि तुम्ही जे असं कांदा दही आहे दही आणि चटणी. आणि सॉस पण ठेवलं. हां, सॉस पण आहे. काहींनी मला धपाटे दिलेले आहेत. धपाटे म्हणजे खायचे धपाटे दिलेले आहेत. तर टेस्ट करतो, आधी टेस्ट करतो आणि मग सांगतो कसं आहे. दही बरोबर टेस्ट करतो आधी. गरम गरम धपाटे आणि त्याच्याबरोबर दिले दही, चटणी पण दिली आहे. असं धपाटे, दही आहे आणि ही चटणी पण आहे. मस्त एक नंबर धपाटे आहे. फ्रेश कोथिंबीर वगैरे टाकल्यामुळे एक वेगळीच चव आहे याला. नक्की ट्राय करा. एक नंबर धपाटे. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव मनाली. माझं नाव जून. ओके. तुम्ही पिझ्झा ट्राय करताय? थालीपीठ खाल्लंय का? थालीपीठ मी खाल्लंय, खूप छान आहे. तुम्ही पण ट्राय करा. हा, थालीपीठ म्हणजे धपाटे म्हणतात, पण खूप छान आहे. आणि चटणी देतात त्याच्यात, एक प्रकारची चटणी आणि दही आहे, ते पण ट्राय करा. तुम्हाला पिझ्झा कसा आवडतो? टेस्टी आहे. डॉमिनोज पेक्षा पण टेस्ट थोडी छान वाटते. तुम्हाला? हो, टेस्टी आहे. एक नंबर आहे. हा, एक नंबर आहे. आता धपाटा पण ट्राय करायचा, तो पण एक नंबर आहे. तुम्ही रिव्ह्यू दिला तर 100% धपाटा बनवता ट्राय करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खूप सारे खाण्याचे व्हिडिओ आहेत, एन्जॉय करा. थँक्यू. एक नंबर पिझ्झा म्हणताय तुम्ही, पण एकदा पिझ्झा ट्राय करा. एक नंबर पिझ्झा. यांना तर पिझ्झा खूप आवडलाय. तर तुम्ही इकडे कॉलेज स्टुडंट आहात,
तर तुमच्यासाठी हे स्वस्त वाटतं आणि छान वाटतं ना. Affordable. हा, पिझ्झा सॉस आणि रेग्युलर जे मसाले ते टाकले जातात. तर मी एक धाडस करतो, यांच्याच ताटातलं खातो आणि टेस्ट करतो. कुठला घेऊ? हा घेऊ? हा नाही, हा घेतो, काय राहत नाही. हो का? मस्त आहे. कधी तुम्ही इकडे आलात, यांनी पण पिझ्झा ट्राय केलाय, तुम्ही पण ट्राय करा. एक नंबर आहे, एक नंबर. टेस्ट आहे आणि चांगलं वाटत आहे. पहिल्यांदा एकच घेतला होता, आता नंतर परत 3 घेतले. एवढे चांगले. और हा सेकंड राऊंड आहे का थर्ड राऊंड आहे? नाही, आता प्रत्येकाने एक 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 घेतलं, डबल राऊंड आहे. डबल हा सेकंड राऊंड चालू आहे. तर काय कसं वाटतंय तुम्हाला थालीपीठ मध्ये काय काय आवडलं? ऍक्च्युली चटणी आणि दही दिलेलं आहे, तर तुम्हाला काय आवडलं? चटणी, शेंगदाण्याची चटणी चांगली आहे. तुला चांगलं आहे, सगळं चांगलं. शेंगदाण्याची चटणी हा, ही जी चटणी आहे खूप छान आहे. इथं आलात दही तर घ्याच, पण हक्काने मागून चटणी घ्या. चटणी बरोबर खूप छान लागतं धपाटे. एक नंबर आहे, एक नंबर आहे. एक नंबर आहे. एक नंबर, एक नंबर. या थालीपीठ बरोबर दही तर दिलीच आहे त्यांनी, पण ही जी चटणी आहे, ही जी चटणी आहे बघा, ही चटणी जी आहे, या चटणीमध्ये त्यांनी टाकलेलं आहे लसूण, मिरची आणि शेंगदाणा असं मिक्स करून ही चटणी दिली आहे. याच्या बरोबर सुद्धा खूप छान लागते. याच्या बरोबर तुम्ही खाऊन बघा, मला पण आवडलं. थोडं तिखट आहे कारण लाल मिरची आहे. खूप छान आहे. कमिन्स कॉलेजच्या इथं हे संध्याकाळी तुम्ही आलात, ताई गरम गरम तुम्हाला हे थालीपीठ करून देतील फक्त 30 रुपयाला. थालीपीठ तर ट्राय करा आणि पिझ्झा पण त्यांच्याकडे मिळतो. पिझ्झा पण खा, एक नंबर पिझ्झा. मी असं ऐकलोय की कमी पैशामध्ये यांनी हा स्वतःचा व्यवसाय उभा केलाय आणि त्यांच्या रील्समध्ये सुद्धा ते उल्लेख करत असतात. ताई मला सांगा की तुम्ही हा स्वतः एक बिझनेस उभा केलेला आहे, त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. आधी माझी बेकरी होती, म्हणजे अजून पण आहे, पण आता सध्या होलसेलने केक जात होते. तिथे मला काही जास्त परवडत नव्हतं आणि मिस्टरांच्या जॉबमुळे आम्ही इकडे पुण्यात शिफ्ट झालो. आणि नंतर विचार केला की पार्ट टाइम म्हणून संध्याकाळचे 3 तास आणि सकाळी 2 तास आपण हा फूड व्यवसाय चालू करून बघूया कसा रिस्पॉन्स येतो. आणि अक्षरशः 1 महिन्यामध्ये खूप छान रिस्पॉन्स यायला लागला आणि रील सुद्धा छान व्हायरल व्हायला लागल्या. त्या निमित्ताने लोक सुद्धा भरपूर जॉईन व्हायला लागले, यायला लागले, खायला लागले आणि ॲप्रिशिएट करायला लागले. त्यामुळे अजूनच आमचा उत्साह वाढला. तुमच्या रील्समध्ये तुम्ही म्हणताय की 50,000 रुपये टाकून हा व्यवसाय तुम्ही सुरू केलात. एखाद्या स्त्रीला व्यवसाय सुरू करायला अनेक अडचणी येतात. व्यवसाय करायची इच्छा असते पण खूप अडचणी येत असतात. तर याने हा व्यवसाय सुरू केला आणि यशस्वी पण होत आहेत. तर तुम्ही खरंच हा एवढा कमी पैशात हा स्टॉल उभा करून व्यवसाय सुरू केला? हो, खरंच एवढ्या कमी पैशामध्ये आम्ही स्टॉल हा उभा केलेला आहे. आणि आता बघा बऱ्याचशा स्टुडंटला आता जॉब सुद्धा नाहीये किंवा ते जॉब करता करता किंवा त्यांचं शिक्षण करता करता ॲज अ पार्ट टाइम म्हणून हे नंतरच्या 2-3 तासामध्ये सुद्धा असा फूडचा कोणताही व्यवसाय ते करू शकतात. तर माझी अशी इच्छा आहे की ज्यांना आता सध्या जे जॉबलेस आहेत तर त्यांनी डिप्रेशनमध्ये न जाता असा काहीतरी स्वतःचा न लाजता असा व्यवसाय करावा. कारण की असा जर व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला निर्लज्ज व्हावं लागेल असं मी सांगेल. आणि खरंच तुम्ही थोडीशी जर क्वालिटी आणि टेस्ट जर मेंटेन ठेवली तर नक्की यशस्वी व्हाल. थालीपीठाबरोबर दही, चटणी, थालीपीठ गरम गरम, एक नंबर आहे. आणि त्यांच्याकडे पिझ्झा पण आहे, पिझ्झा पण खा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, खायला विसरू नका. खात राहा, आनंदी राहा. चला, मी आता खातो.